बोर्ड एक्झामच्या अगोदर बरेच एज्युकेटर आपल्या विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट क्वेश्चनची लिस्ट देतात. आता हे त्यांच्या अनुभवाच्या बेसिसवर त्यांनी इम्पॉर्टंट क्वेश्चनची लिस्ट बनवलेली असते. मुलं ती रेफर पण करतात आणि पेपरला जातात. बेटा यात होतं काय ना, याच्यात दोन गोष्टी होतात. जर ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पेपरला आले तर मुलांना असं वाटतं की काय लिस्ट दिली होती, मुलं एकदम भरभरून कौतुक करतात. पण जर सपोज त्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मधले क्वेश्चन जर पेपरला आले नाही तर लॉस मध्ये जाणारा मात्र विद्यार्थीच असतो. कितीही क्रिटिसाइज एज्युकेटरला नंतर केलं तर काही उपयोग होत नाही. म्हणून मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या मागे लागूच नका. त्यापेक्षा मी तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झामच्या अगोदर जी स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करायला पाहिजे ती ऑलरेडी दिलेली आहे. शेवटच्या 2 दिवसात किंवा शेवटच्या दिवशी सुद्धा तुम्ही बोर्ड एक्झामचा अभ्यास कसा करायला पाहिजे ना, याचा ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला होता कालच्या दिवशी. तुम्ही जर तो बघितला नसेल तर एकदा जरा नक्की बघून घ्या. बरं, या व्हिडिओमध्ये मी तुमची मदत कशी करणार आहे? आज सकाळी जरा लॅपटॉप चेक करत असताना मला तुमच्यासाठी एक बोर्डाने दिलेली क्वेश्चन बँकच सापडली. आता ही बोर्डाने दिलेली क्वेश्चन बँक आहे ना बेटा 2023 ची होती आणि 2023 मध्ये पूर्ण सिलेबस वरती बोर्डाचे पेपर झालेले होते. आणि त्यावेळेस कसं होतं ना, जरा कोविडचं वातावरण होतं. तर बोर्ड काय करायचं, एक्झामच्या जस्ट अगोदर एक क्वेश्चन बँक बनवायचं आणि ती मुलांना प्रोव्हाइड करायचं. तशी 2022 ची पण होती, पण ती डिलीटेड सिलेबसवर होती. तर मी काय केलं ना, 2023 ची ती क्वेश्चन बँक तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलोय. आता मी ती क्वेश्चन बँक तुम्हाला का देतोय आणि त्याचं लॉजिक काय ते समजावून सांगतो. बेटा या क्वेश्चन बँक मध्ये तुम्ही जर बघितलं ना, तर या क्वेश्चन बँक मध्ये साधारण ही क्वेश्चन बँक आहे कशी, तर साधारण त्यांनी अशी बनवलेली आहे. एक असा पूर्ण पीडीएफ आहे. या पीडीएफ ची लिंक आहे ना बेटा आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्या लिंकवर क्लिक करा, ती ऑटोमॅटिकली तुम्हाला एका दुसऱ्या फोल्डर मध्ये ओपन करेल. ती डाउनलोड करून घ्या, मोबाईल मध्ये सेव्ह करून घ्या. आता ही पीडीएफ आपण जरा व्यवस्थित समजून घ्या. त्यांनी केलं काय, तर पहिला क्वेश्चन जो एमसीक्यू ना, तर प्रत्येक चॅप्टर साठी काही एमसीक्यू दिले, त्याची उत्तरं पण दिली आहे. त्याच्यानंतर 1 मार्कचे क्वेश्चन दिले आहेत, जसं की तुम्ही इथं बघू शकता, व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन्स, एका मार्केचे क्वेश्चन्स. प्रत्येक चॅप्टरचं सेपरेट त्यांनी क्वेश्चन्स दिलेले, म्हणजे एमसीक्यू सेपरेट दिले, 1 मार्क सेपरेट दिले, 2 मार्क सेपरेट दिले, 3 मार्क सेपरेट दिले आणि 4 मार्क सुद्धा सेपरेट दिलेले आहेत. आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन सुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर बेटा मी तुम्हाला इथं रेकमेंड काय करतोय, मी म्हणत नाही की तुम्ही हे सगळं करून जा, पण आवर्जून बेटा तुम्ही सगळे एमसीक्यू एकदा जरा ओव्हर व्ह्यू करून घ्या. सगळे एमसीक्यू नक्की बघा. त्याच्यानंतर सगळे व्हेरी शॉर्ट आन्सर एकदा जरा बघून घ्या. ठीक आहे, ज्या ज्या डायग्राम्स याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत बेटा त्या एकदा जरा बघा, कारण की तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही याला. ओके, पेपरच्या आदल्या दिवशी तर आपण जस्ट रिवाइजच करत असतो ना, ते रिव्हिजनचा एक फॉर्मॅट म्हणून तुम्ही या 3 गोष्टी नक्की करा. आणि चौथी गोष्ट बेटा, 2 मार्काचे, 3 मार्काचे किंवा 4 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला मी काही चॅप्टर सांगतो, त्या चॅप्टर मधून नक्की बघून जा. चॅप्टर नंबर 1, 2, त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 5, 6, 7, 8, 9 आणि शेवटचे ते 3 चॅप्टर्स आहेत 13, 14, 15. या चॅप्टरचे 2 मार्क्स, 3 मार्क्स आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन्स नक्की बघून जा. एवढ्या सगळ्या गोष्टी जस्ट फक्त बघा. एमसीक्यू सर्व चॅप्टरचे बघा, 15चे 15 चॅप्टरचे बघून घ्या. तिथेच उत्तर दिलेलं आहे एमसीक्यूचं. एमसीक्यूचं उत्तर शोधायची गरज नाही. व्हेरी शॉर्ट आन्सर पण सर्व 15 चॅप्टरचे बघा. ज्या ज्या डायग्राम्स त्यांनी दिलेल्या आहेत, जसं की तुम्ही इथे बघू शकता, आयडेंटिफाय द परमनंट बर्थ कंट्रोल मेथड गिवन इन द डायग्राम. आता तुम्हाला इथं ओळखता आली पाहिजे की ही डायग्राम कसली आणि कोणती मेथड दिली. कोणती मेथड दिली बेटा, इथे ट्यूब त्यांनी कट करून टाय केलेली, म्हणजे ही ट्यूबेक्टॉमी आहे, फिमेल्स मध्ये केली जाते. मेल मध्ये काय केलं जातं, वॅसेक्टॉमी. एक्झामला नेमकं उलट करायचं नाही, तर मेल मध्ये ट्यूबेक्टॉमी आणि फिमेल मध्ये वॅसेक्टॉमी असं करायचं नाही. मेल मध्ये ट्यूब असते, फेलोपियन ट्यूब, तिला कट आणि टाय केलं जातं. फिमेल मध्ये, तो फिमेल मध्ये काय केलं जातं बेटा, ट्यूबेक्टॉमी. आणि मेल मध्ये व्यास डिफरन्स असतो, मेल मध्ये व्यास डिफरन्स आहे, व्यास वरून लक्षात ठेवायचं, वॅसेक्टॉमी. ओके, सो गोंधळ करायचा नाही. सो इथे डायग्राम मध्ये आपल्याला ट्यूबेक्टॉमी दिलेले आहे. सो सोपे प्रश्न, एक मार्काचे, हे जरा सर्व चॅप्टरचे बघून घ्या, डायग्राम्स बघून घ्या सर्व चॅप्टरचे. आणि 2 मार्क्स, 3 मार्क्स आणि 4 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते फक्त इथे मी जे चॅप्टर्स मेन्शन केलेले आहेत याचे जरा एकदा बघून घ्या. जस्ट गो थ्रू करा. पेपरच्या आदल्या दिवशी हे आपण आयडियली करायला पाहिजे. पुन्हा एकदा क्लिअर करतो, बोर्ड सुद्धा असं म्हणतं आणि माझं सुद्धा तेच म्हणणं आहे की हेच प्रश्न येतील का, असं कोणीही फिक्स सांगू शकत नाही. असं कुठलाही क्वेश्चन पेपर कोणाकडेच नसतो बेटा. प्रत्येक जण काहीतरी तुक्का मारत असतो, गेस वर्क मारत असतो. त्याच्यातले बरेच क्वेश्चन देऊन जातात. मी तर भरपूर जण असे बघितले की खूप सारी भली मोठी लिस्ट दिली जाते आणि मग ते पेपरला ते क्वेश्चन्स काही आले त्याच्यातले 4-5 की मग ते सांगतात की नाही हा बघा हे चालू होतं ते चालू होतं. बेटा काही नाही, फायनली तुम्हाला व्यवस्थितपणे चॅप्टर्स रीड करायचे. मी जी स्ट्रॅटेजी तुम्हाला आदल्या दिवशी दिलेली आहे की एका दिवसात तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करू शकता ते तुमच्यासाठी बेस्ट राहील. कुठल्याही प्रकारच्या
प्रलोभनांना, कुठल्याही प्रकारचे काय म्हणूया आपण क्वेश्चन पेपर जे इकडून तिकडे बनवलेले असतात त्याला बळी पडू नका. राईट. सो मला असं वाटतं इथे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे नक्कीच तुम्हाला हेल्प करतील. तुम्ही लगेच जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक बघा, त्याच्यावर जा आणि डाउनलोड करून घ्या, तुम्हाला फायद्याचं राहील. एकदा ओव्हरव्ह्यू नक्की बघा. आणि बेटा हा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही मला जस्ट बोर्ड एक्झाम टाका, कारण मी तुमच्यासाठी आहे ना व्हेरी शॉर्ट आन्सरचे व्हिडिओज ऑलरेडी बनवलेले होते. त्याच्यासोबतच बेटा तुम्ही जर बघितलं तर डायग्राम बेस्ड क्वेश्चनचा व्हिडिओ बनवलेला आहे, मॅच द कॉलम, इम्पॉर्टंट डिफरन्स, याचे व्हिडिओज बनवलेले आहेत. हे तुम्हाला एकदम फास्ट, एकदम रिव्हिजनसाठी फायद्याचे ठरतील. पेपरच्या आदल्या रात्री किंवा पेपर ज्या दिवशी आहे त्या सकाळी तुम्ही जर हे व्हिडिओज फक्त जरा थोडे स्पीडने बघून घेतले, त्यासोबतच एखादा चॅप्टर राहून गेला असेल आणि तो जर बघायचा असेल तर वन शॉट मध्ये तुम्ही बघू शकता. चॅप्टर नंबर 2 आहे, चॅप्टर नंबर 8, चॅप्टर नंबर 9, 13, 14, 15 या चॅप्टरचे व्हिडिओज ऑलरेडी तुम्हाला वन शॉट मध्ये अवेलेबल. जे टॉपिक्स तुम्हाला लक्षात नाहीये, जे रिवाइज करायचे तेवढेच बघा. सेल्फ स्टडी महत्वाचा आहे. व्हिडिओज बघितल्यानंतर स्वतः सुद्धा पुन्हा ते रिवाइज करा. हे पेपरच्या आधी करा. माझ्या बाजूने तुम्हाला एवढी हेल्प मला असं वाटतं मी आता करू शकतो या क्षणाला. मी तुम्हाला तासनतास स्क्रीन समोर ठेवू इच्छित नाही. तुम्ही तुमचा वेळ आता या आदल्या रात्री किंवा पेपरच्या सकाळी हा स्वतःसाठी दिला पाहिजे. जेवढं काही आपण वाचून ठेवलेलं आहे ते सगळं पुन्हा रिवाइज करा, आठवा, रिकॉल करा, डायग्राम्स ड्रॉ करून बघा, फायनल एक फिनिशिंग द्या की बाबा माझा आता अभ्यास झाला, आणि एक कॉन्फिडन्सने पेपरला सामोरं जा. नक्कीच तुम्हाला उद्याचा पेपर चांगलाच जाईल. माझ्या बाजूने तुम्हाला बेस्ट विशेष आहे. आणि एकदा थेरीचा पेपर झाला बेटा की लगेच MSTCDच्या तयारीला लागा. त्यासाठी आपण MSTCDचा क्रॅश कोर्स बरोबर 26 तारखेपासून, 26 फेब्रुवारीपासून स्टार्ट करतो आहे. सो माझ्या सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही MSTCDची तयारीमध्ये अजिबात हलगर्जीपणा करू नका, जसं आपण बोर्ड एक्झाम मध्ये केलेला आहे. अजिबात करायचा नाहीये. तुम्ही बरेच जण शेवटच्या मोमेंट पर्यंत एकदम ब्लँक होते, झिरो स्टडी मध्ये होते, तरी शेवटी काही काही विद्यार्थ्यांनी बायो बऱ्यापैकी चांगला आता कव्हर केलेला आहे. सो हा कोर्स नक्की तुम्ही फर्स्ट डे पासून स्टार्ट करा. बेसिक पासून ऍडव्हान्स आहे. MSTCETला जशा एक्झाम्स होतात तशा एक्झाम्स आपण याच्यामध्ये ऑलरेडी डिझाईन केलेल्या आहेत. तुम्ही त्या मॉक टेस्ट सॉल्व्ह करू शकता. संपूर्ण थेरी तुम्हाला याच्यात भेटून जाईल. प्रत्येक चॅप्टरचे MCQs आपण लाईव्ह सॉल्व्ह करणार आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स लाईव्ह सॉल्व्ह करणार आहोत. कोर्स बेस्ट आहे आणि आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीमध्ये आहे. जसं तुम्हाला आता हा व्हिडिओ मी सांगतो आहे, तुम्हाला ती फ्रिक्वेन्सी मॅच होते आहे, अगदी तशाच पद्धतीने एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल असं कव्हर करणार आहोत. ठीक आहे. सो माझ्या बाजूने तुम्हाला बोर्ड एक्झाम साठी सगळ्यात अगोदर ऑल द बेस्ट, आणि त्याच्यानंतर बेस्ट विशेष या कोर्ससाठी. कोर्स जॉईन करून घ्या, त्याच्या लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनला भेटून जातील, किंवा व्हॉट्सअपला मला जर मी टाकलं की सर मला कोर्स जॉईन करायचा आहे तरी मी तुम्हाला लिंक्स पाठवून देईल. कोर्स कसा घ्यायचा हेही समजून सांगण्यासाठीची एक लिंक देऊन देईल. ओके. सो पुन्हा एकदा तुमच्यासाठी माझ्या बाजूने उद्याच्या बोर्ड एक्झाम साठी ऑल द बेस्ट. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.